सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। मौदा पोलिसांनी दिले एका दाम्पत्याला जीवदान, मोठ्या काटकसरीने मौदा पोलिसांना यश। दिनांक 30 जून रोजी सोमवारला मौदा पोलीस स्टेशन दैनंदिन अधिकारी ड्युटीवर पोलीस हवालदार देवेंद्र भुरे, अतुल निंबाळते पोलीस शिपाई हे पोलीस स्टेशनला हजर असताना 2 व 5 वाजेच्या डायल 112 वर कॉल आला असता पंकज राजेंद्र खोब्रागडे हा भंडारा रोडवरील मातनी पूल येथे आत्महत्या करीत असल्याची माहिती दिली। अशी माहिती प्राप्त होताच ड्युटीवर हजर असलेले पोलीस हवालदार देवेंद्र भुरे, अतुल निंबाळते पोलीस शिपाई यांनी ही संपूर्ण माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारेन दुर्गे साहेब यांना देण्यात आली। त्यांनी कसल्याही क्षणाचा विचार न करता घटनास्थळी दाखल झाले। 112च्या वाहनाने पोलीस स्टेशनला हजर असलेले पोलीस शिपाई शुभम ईश्वरकर व चालक शिपाई ललित कुमार ठाकूर यांच्यासह माती अस्थि विसर्जन घाट येथे पोहोचून स्थानिक गोताखोर यांना स्थानिक इस्माची फोटो दाखवून नदी काठावर शोध मोहीम सुरू केली असता मातनी मोठ्या पुलिया खाली नदीच्या मधोमध मोठ्या दगडावर पंकज खोब्रागडे बसलेला, तेव्हा त्या चारही बाजूने घेरून त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करीत असताना पंकज खोब्रागडे यांनी नदीच्या वाहत्या प्रवाहात अचानकपणे उडी घेतली असता पोलीस स्टाफ यांनी जीवाची पर्वा न करता नदीच्या वाहत्या प्रवाहात उडी घेऊन सदर इस्मा सुखरूप बाहेर काढली व त्यास पोलीस स्टेशनला घेऊन येऊन सदर माहिती ही त्याच्या नातेवाईकांना देण्यात आली व त्याचे नातेवाईक वडील राजेंद्र खोब्रागडे वाडी पोलीस स्टेशन नागपूर येथील स्टाफ सदर पोलीस स्टेशनला हजर आल्याने त्याची कार XUV 500 MH 43 AM 9002 व मोबाईल इतर साहित्यासह त्याच्या ताब्यात देण्यात आले। जीवाची पर्वा न करता तालुक्यातील लोकांनी मौदा पोलिसांचे खूपच कौतुक केले। अखेर मौदा पोलिसांना यश मिळाले। सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार, नागपूर।